तर गाईज आज होता संडे आणि सर्वांना होती सुट्टी, म्हणजे आम्हाला सुट्टीच आहे, म्हणजे आपल्या मित्रांना सुट्टी होती. म्हणून सर्वांनी विचार केला की बसून राहण्यापेक्षा खेकडे पकडायला जाऊ. पगोले घेतले आणि निघालो आणि थंड भंडाची सुविधा पण पूर्ण आपली केली होती ना. इथे चिकनची भाजी वगैरे सर्व घेतली होती, म्हणजे आपल्याला खाण्यासाठी आपल्या भावाने सर्व सुविधा केली होती. म्हणजे काय विषय आहे की आपल्या भावाचा आता सर्व सुविधा तर झाल्या होत्या, म्हणजे फक्त आपल्याला तिथे जायचं होतं आणि खेकडे पकडायचे होते. ह्यो आपला मित्र तर भारीच आहे, व्हेजिटेरियन आहे आणि खेकडे पकडायला बरोबर येतो. जाऊ द्या याला सोडा. आम्ही आलो ना, इथे लागले सर्वजण कामाला, म्हणजेच पगुले रेडी करायला आणि त्या चारा लावण्यासाठी. आता सर्व पगोले ऑलमोस्ट बांधून टाकले होते. आता फक्त देरी होती की पाण्यात उतरून पगोले टाकायचे. आता बघा ते काम पण आपलं सुरू झालं ना. आपल्या मित्रांनी बोनी करून टाकली पगोले टाकण्याची आणि अशाच प्रकारे सर्व ठिकाणी आम्ही एक एक करून पगोले सर्व टाकून दिले. आता बघा 5 मिनिटात काय खेकडे येणार नव्हते, म्हणजे विचार केला की तोपर्यंत खाऊन पिऊन घेऊ. मग काय चिकन सुक्का आणि थंड घेऊन बसलो पिण्यासाठी. आता आम्ही खाऊन पिऊन न उठलो आणि तोपर्यंत आपली वेळ पण झाली होती पगोले बघण्याची. आणि आता आम्ही किती खेकडे पकडले ते बघण्यासाठी पार्ट 2 बघायला विसरू नका.